आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अक्षरा 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 डोळे उघड की. अगं काय होतंय? अक्षरा अक्षरा डोळे उघड. अक्षरा शांत. अक्षरा अक्षरा प्लीज शांत. अक्षरा हे अक्षरा डोळे उघड की. सुंदर मी खरंच सांगतो मी नाही केलंय. मी शपथ घेऊन सांगतो तुला. हे हा खोटं बोलतोय. अश्विन नाटकं बंद कर तुझी. ए माझ्यावर वाटेल ते आरोप करू नकोस ना. खोटं बोलू नकोस. खरं काय ते सांग. अश्विन अश्विन काय चालू तुझा? अरे इथं अक्षरा बेशुद्ध झाली आणि तू काय कालवा लावलायस? जरा शांत बस. सुंदर अरे हा वाटेल ते आरोप करतोय माझ्यावर. अश्विन तू एका डीसीपीशी बोलतोय लक्षात ठेव. अक्षरा एक मिनिट ऐक माझं ऐक. हे बघ शरू सेफ आहे त्यामुळे प्लीज त्रास नको करून घेऊ. आणि ते जिथून पळून गेली होती ना तिथेच ती ऑफिसरना सापडली. त्यामुळे तू प्लीज काळजी करू नकोस. आपण हे सगळं अश्विनच्या मनात सगळं काढण्यासाठी करतो. ओके सो हा सगळा ड्रामा आहे आणि इथून पुढे हे जे काही करतेस ते कंटिन्यू ठेव. फक्त त्रास नको करू. ओके अक्षरा शुद्ध आली. अक्षरा 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 तू ठीक आहेस ना? तू का मारलास माझ्या शरूला? अक्षरा सोड मला. अक्षरा काय पाप केलं होतं तिने? मी काही केलं नाही. शरूला तू फसवलंस तिला. अक्षरा सोड. का केलं? अक्षरा सोड त्याला. काय करायलीस तू? काय बी काय बोलतेस? त्याने काय बी केलं नाही. पास झालं आता तुमचं. भावाच्या प्रेमात आंधळे झाले तुम्ही. कळतंय का तुम्हाला? तुमच्यामुळे झालंय सगळं. तुम्ही नाही विश्वास ठेवलात माझ्यावर. किती त्रास देत होता हा माणूस तिला. तुम्हाला मी सांगत होते तुम्ही का नाही विश्वास ठेवला. तुम्ही का केलं तसं? छोटे मालक अश्विन आपल्या शरूला फसवतो. उगाच फाटे पडू नकोस. अक्षरा हात सोड माझा. मला तुझं काय बी ऐकायचं नाही. तुम्ही नेहमी याची बाजू घेत आलाय आणि आज त्यांनी तिला मारून टाकलंय. कळते का तुम्हाला? मी तुला आज सोडणार नाही अश्विन. अक्षरा अक्षरा थांब. या समजामध्ये अश्विन गुन्हेगार आहे याचा धनंजयकडे काय पुरावा आहे? सुंदर धनंजय डीसीपी प्रूफ शिवाय नाही बोलणार. नाही नाही मला तर वाटतंय तुम्ही समजे ना मुद्दाम अश्विनच्या मागे लागलाय. पण मला माहिती आहे ना अश्विनने असलं काय बी केलं नाही. आणि माझं मन मला सांगतंय की शर्वरी जिवंत आहे. सुंदर हे बघ ही गोष्ट पचवायला जरी कठीण असली तरी हेच खरं आहे.
शरू आता आपल्यात नाहीये. आणि हे सगळं या अश्विनमुळे झालंय. आणि सुंदर, तुला वाटत असेल ना की मी शरूची बॉडी इथे का नाही घेऊन आलो? या माणसाने तिला शेवटचं बघावं असं नको आहे मला. तिच्या बाजूला उभं राहावं असं नको आहे. खोटा खोटा शोक करावा असं नको आहे मला. याला जेलमध्ये टाकेन ना, तेव्हाच मी शरूची बॉडी इथे घेऊन येईन. उगाच काही बोलू नकोस हा. मला सांग, हे सगळं सिद्ध करणारा एक तरी पुरावा आहे का तुझ्याकडे? आहे पुरावा? पुरावा जेव्हा गुन्हेगाराला वाटतं ना की तो पकडला जातोय, तेव्हाच तो पुरावा मागतो. आणि तू पकडला गेलायस आता. हे समजा काय बोलताय तुम्ही? असं काय बी नाही आहे. साक्षीदार आहे माझ्याकडे, ज्याने ह्याला शरूचा खून करताना बघितलंय. आणि अश्विन, आमच्याकडे एक स्पेशल नजर आहे असं मी सांगितलं होतं ना तुला. आम्ही समोरच्यातला साधू आणि संधी साधू दोघही चांगलंच ओळखू शकतो. नाही, हे शक्य नाहीये. सुंदर, शरू माझी बायको, तुला माहिती ना, माझं खूप प्रेम आहे तिच्यावर, जेव्हा पण प्रेम आहे. सुंदर, हा माणूस खोटा बोलतोय, असं काही झालं नाहीये. सुंदर, ऐक माझं. सुंदर, आजी, अगं शरू माझी बायको आहे. मी का करेन तिच्यासोबत असा? प्लीज तुम्ही समजावा ना, प्लीज समजावा ना. तो माणूस खोटा बोलतोय. आजी प्लीज समजावा ना तुम्ही त्यांना. सांगते की, अरे मुडद्या, तुझं नशीब समज तू जिवंत आहेस, कारण तू ह्या घरात उभा आहेस म्हणून. नाहीतर तुझ्यासारख्या लोकांनी आमची सुंदरी कवाच गाडली असती. अरे कोणीतरी ऐका माझं. मी शरूला नाही मारलंय. शरू, नाही मारलंय मी शरूला. हे बस झालं तुझं नाटक. तुला बघायचं ना पुरावा? एक मिनिट. राणे, राणे, ओळख आता यांच्यातलं. कोण आहे हा माणूस? मी नाही ओळखत त्याला, नाही ओळखत मी. तुम्ही कसं ओळखाल? मी तुम्हाला ओळखलंय साहेब. हाच आहे तो ज्याने त्या मुलीला मारलं. मी बघितलंय. ही
मुलगी होती ना? एकदा बघा ना नीट आणि सांगा ना मला. हा, हीच मुलगी आहे ती. सुंदर, तर अरे मी खरंच सांगतो, मी काहीच नाही केलंय. तुला माहितीये ना माझं शरोवर किती जीवापाड प्रेम आहे ते. सुंदर ऐक ना, माझा विश्वास ठेव माझ्यावर. सुंदर म्हणजे खरंच शर्वरी? राणे, सांग सगळ्यांना तू काय बघितलंस. सांगतो साहेब. त्या रात्री मी शेतातून घरी चाललो होतो, त्यावेळेस यानं तिच्या डोक्यात दगड घातला आणि ते मी पाहिलं. आणि मग एका ठिकाणी मी लपून बसलो आणि या माणसाने त्या मुलीला खूप बेकार मारलं. एवढं मारलं की जोपर्यंत ती मरत नाही तोपर्यंत हा तिला मारत राहिला. ए, किती खोटं बोलतोस हा? मी मारलं तुला? हा, अरे मी होतो का तिथे? सांग, बोल ना, सांग या सगळ्यांना तू खोटं बोलतोस म्हणून. सांग. खोटं सोड. अश्विन, तुझा खेळ संपलाय. मी काही नाही केलं माझ्या शरूला. शरू माझी बायको आहे. मी काहीच नाही केलं तिला. खेळ संपलाय तुझा. बस झाला आता. सुंदर, 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 ऐक ना माझा. अरे शरू माझी बायको आहे. मी का मारलं तिला? ऐक ना, विश्वास ठेव ना माझा. सुंदर, सुंदर, खरं काळीच आहे का नाही तुला? हा, अरे बायको होती नव्हती तुझी? अरे अस्तनीतला साप निघाला तू. साप. काय बिघडलं होतं त्या शरूने तुझं? बोल की, काय बिघडलं होतं? हा, तर मी नाही मारले तिला. मी खरं सांगतोय, मी नाही मारलं शरूला. इतका नीच, इतका उलट्या काय आहेस होय तू? अरे तिला मारताना तुझा हात कसं तरतरला नाही? हात कसं कापलं नाही? बोल की. बोल, का मारलं तिला? बोल, का मारलं सांग. तर मी खरंच सांगतो, मी शरूला नाही. मला माहित नाही कुठे ती. मी काहीच नाही केलं. ऐक माझं. तू काय नाही केलं? हा, तू काय नाही केलं? सुंदर, 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 सुंदर सोड त्याला. आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. ह्याला कसं सरळ करायचं ना आम्हाला चांगलंच माहिती आहे. अहो, थांबा ना. काय करताय तुम्ही? प्लीज थांबा ना.
सुंदर काय काय करतोय हे तू? सुंदर भानावर हे काय काय करतोय तू? सुंदर ऐक माझं, थांब. तू काय बघणार आहेस? मी आज बघतो आता ह्याला. यानं आमचा विश्वासघात केलाय. आता मी ह्याला सोडत नसतो. सुंदर सुंदर ऐक माझं. बंदूक खाली कर सुंदर. बंदूक खाली कर सुंदर. सुंदर मी शरूला मारलं नाहीये. अरे तिला मारून माझा काय फायदा होता? अरे मला तिच्याशी काहीच घेणं देणं नव्हतं. मी तिच्या बरोबर लग्नाचं फक्त नाटक केलं होतं. तिला त्रास देऊन मला तुला आणि अक्षराला ब्लॅकमेल करायचं होतं. आणि ही सगळी प्रॉपर्टी मला माझ्या नावावर करायची होती. अरे मग तिला मारून मी माझ्याच पायावर तोंड का मारू? पण मी खरं सांगतोय, मी शरूला मारलं नाहीये. हा माणूस खोटा बोलतोय. मी मान्य करतो, मी हे सगळं फक्त प्रॉपर्टीसाठी केलं. पैशासाठी तिच्याशी लग्न केलं. माझं प्रेम वगैरे तिच्यावर काहीच नव्हतं. सगळं खोटं होतं. अरे ती सोन्याचं अंड देणारी कोंबडी होती. मग मी का मारू तिला? हे सगळं मी माझ्या स्वार्थासाठी केलं. मी फक्त तिचा फायदा घेणार होतो, बाकी काही नाही. तो सगळ्यांनी नीट ऐका, मी शरूला मारलं नाहीये. हा माणूस पण खोटा बोलतोय. मला माहित नाही याला कोणी पाठवलाय, पण हा खोटा बोलतोय. मी हे सगळं केलंय, पण मी शरूला नाही मारलाय. विश्वास ठेवा माझ्यावर. अक्षरा, तू मला कळवळून सांगत होतीस, पण मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला. या सापावर विश्वास ठेवला मी. अश्विन, इतकं सगळं सांगितलंयस ना, आता हेही सांग, शरू तुझा छळ का सहन करत होती? माझं जरी शरूवर प्रेम नसलं ना, तरी शरूचं माझ्यावर खूप प्रेम होतं. मी तिला किती त्रास दिला, खोटी सबब दिली, तरी पटेल तिला. आय मीन पटायची. पण आता शरू नाहीच आहे ना. अरे निर्दयी माणसा, अरे तू स्वतःच्या हाताने मारलंस तिला आणि आता थोबड वर करून म्हणतोय की ती इथं नाही म्हणून. अरे लाज कशी वाटत नाही तुला? मी तुला ना आता सोडत नसतो. सुंदर सुंदर थांब. सुंदर थांब. हे बघ, तू कायदा हातात घेऊ नको. याला शिक्षा होईल याची जबाबदारी माझी. याचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलंय मी. आणि सुंदर, शर्वरी जिवंत आहे. काही झालं नाहीये तिला. काय? शर्वरी जिवंत आहे म्हणजे ही आनंदाची बातमी आहे. पण सुंदर, सॉरी.
मी एक गोष्ट तुमच्यापासून लपवली होती. मीच किडनॅप केलं होतं शरूला. या साळसूद अश्विनचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणि तुमच्या समोर आणण्यासाठी मला हे सगळं करावं लागलं. कारण मला चांगलंच माहितीये याचं नाक दाबलं की हा तोंड उघडणार. आणि यांनी तसंच केलं. सुंदरीने आणि मी मिळून हा प्लॅन केला होता. घरात एवढं समजा घडत होतं आणि मी आपलं माझा अश्विन करत याला कवटाळून बसलो होतो. सॉरी, पण माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. सुंदर, हे बघ, तुझ्या भावासाठी तुझ्या डोळ्यावर जी प्रेमाची पट्टी होती ना ती काढायची होती म्हणून आम्हाला हे करावं लागलं.